Hello everyone, this is D Kumar. Today I am going to teach you how to use objective cases in our sentences. I am going to teach you Marathi to English and English to Marathi. So let's get started. सगळ्यात पहिले हे जे मला, तुम्हाला, कधी तुला असतं, कधी तिला, कधी आम्हाला, कधी आपल्याला, कधी त्याला, कधी त्यांना असे शब्द आहे. मला, तुला, तिला, त्याला, त्यांना, आम्हाला, आपल्याला अशा प्रकारचे शब्द यांना आपण द्वितीय म्हणतो आणि त्यांनाच इंग्लिशमध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह केजेस म्हणतो. जे इंग्लिशमध्ये कसं वापरायचं हे पण मी शिकवणार आणि इंग्लिशमध्ये जर वाक्यामध्ये दिलेलं असेल तर ते मराठीमध्ये त्याचा अर्थ कसा घ्यायचा हे पण मी शिकवणार. इंग्रजी बोलताना यांचा खूप 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 जास्त वापर होतो. जवळपास 1-2 वाक्य सोडल्यानंतर नेहमी यांच्यापैकी एखादा शब्द आपल्याला वाक्यात दिसतो आणि खूप वापरावं लागतं. म्हणून यांचा वापर आज नक्की शिकून जा. 5 मिनिटात मी सगळं तुम्हाला शिकवून देणार आहे आणि एकदम तुम्हाला ॲक्युरेट यायला पण लागेल. ठीक आहे, तर चला आपण पुढे जाऊया. तर तुम्ही मला गोष्टी सांगाल का. आता हे सिम्पल फ्युचर टेन्सचं वाक्य. यामध्ये मी आता तुम्हाला टेन्स काही शिकवत बसणार नाही आहे. याच्या अगोदर मी टेन्स तुम्हाला ऑलरेडी शिकवलं आहे डिटेलमध्ये. तुम्ही ते लेक्चर बघू शकता. तर आता आपण शिकतो हे शब्द इंग्लिशमध्ये कसे वापरायचे आणि कुठे वापरायचे. तर तुम्ही मला गोष्टी सांगाल का. तर तुम्ही म्हणजे काय, यू. पण प्रश्न आलेला आहे म्हणून यू नाही चालणार या ठिकाणी. तर यूच्या अगोदर एक हेल्पिंग वर्ब लागतो प्रश्न आल्यानंतर. क्वेश्चन आल्यानंतर होकारार्थी प्रश्न आहे म्हणून सरळ काय येईल, विल आणि मग यू लागेल. हे प्रश्न बनवण्यासाठी सब्जेक्टच्या अगोदर हेल्पिंग वर्ब असतं म्हणून आपण वापरलं ते. विल यू. नंतर सिम्पल फ्युचरचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट शॅल विल आणि व्ही वन असतं. बरोबर, सब्जेक्ट शॅल विल व्ही वन. पण प्रश्न बनवताना शॅल विल सब्जेक्ट व्ही वन असं होऊन जातं. ते शॅल विल अगोदर येतं. मग व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप सांगणे. सांगणे म्हणजे काय, टेल. हे घ्या आणि उरलेलं मग पुढे घ्या. मग काय उरलंय, मला आणि गोष्टी. जनरली आपण वाक्य बनवत असताना असं रिव्हर्स येतो. पहिला शब्द लिहिल्यानंतर सब्जेक्ट झालं की बाकीचं रिव्हर्स आणतो. म्हणजे याचा अर्थ लिहाल, मग याचा अर्थ लिहाल, मग याचा अर्थ लिहाल. पण ऑब्जेक्टिव्ह केस ही क्रियापदाच्या नंतर वापरली जाते. म्हणजे मला म्हणजे मी इथं वापरलं जाईल. विल यू टेल मी. आता गोष्टी म्हणजे काय, स्टोरीज. हे झालं, प्रश्नही बनला आणि आपल्या वाक्यामध्ये ही जी द्वितीय आहे याला आपण ऑब्जेक्टिव्ह केस म्हणतो ती पण आली. आता पुढे इकडं वेगळं असतं ते पण मी सांगणार आहे. बऱ्याच गोष्टी यामध्ये वेगवेगळ्या आहेत त्या पण शिकून जा. नुसतं एक वाक्य शिकून पळून जाऊ नका. डिटेल नॉलेज घेत चाल. शिक्षकाने तुम्हाला शिक्षा का केली. हे बघा, ज्या वाक्याच्या शेवटी ला, ली, ले, लो, ल्या यापैकी मुळाक्षर असतं तर ते सिम्पल पास्ट टेन्स असतं. ते बनवत असताना सब्जेक्ट प्लस होकारार्थी वाक्य असेल तर असा फॉर्म्युला असतो आणि प्रश्न असेल तर मग डीड वापरलं जातं सब्जेक्टच्या आधी. मी पहिले सांगितलं ना तुम्हाला, प्रश्न बनवताना हेल्पिंग वर्ब आधी असतो. मग सिम्पल फ्युचरमध्ये शाल विल असतं आणि सिम्पल पास्ट टेन्समध्ये डीड असतं. मग ते डीड अगोदर घ्या. होकारार्थी वाक्य होकारार्थी आहे, नॉटचा काही वापर होणार नाही. पण वाक्यात का पण आलंय, WS टाईपचा शब्द आला तर तो अगोदर घ्यावा लागतो डीडच्या अगोदर. म्हणून का साठी वाय अगोदर घेतला आपण, मग डीड वापरलं आणि मग सब्जेक्ट वापरलं जाईल आणि मग व्ही वन येईल. सब्जेक्ट काय यामध्ये, शिक्षक म्हणजे काय, अ टीचर. वाय डीड अ टीचर. आता क्रियापद येईल. क्रियापद व्ही वन काय आहे, व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. शिक्षा करणे म्हणजे टीच. बघा वाक्याचं वाक्य टेन्स सुद्धा मी सांगून दिले यामध्ये कसं टेन्स वापरायचं. टीच. आता उरलं काय, तुम्हाला, यू. बरं, वाक्यामध्ये अजून काही शब्द असते पुढे तर ते आपण याच्यानंतर वापरू शकतो. कसं जायचं मग ते असे रिवर्स 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 येत जायचं. पण जे बी द्वितीय असेल ती क्रियापदाच्या नंतर लगेच घेऊन टाकायची. मग किती मोठं वाक्य असेल, वाक्यात बघा आता इथं गोष्ट आलं हे शब्द एक्स्ट्रा पण तो याच्यानंतर गेला म्हणून अजून काही शब्द आले तरी ते याच्यानंतरच जातील. आम्ही तिला आमंत्रित केलेले नाही. हे सोपे आहे. यांच्यामध्ये हे एकच शब्द आला आहे तो त्याच्यानंतर अजून काही ऑब्जेक्ट वगैरे इतर नाही आहे म्हणून हे सोपे. हे कोणतं, केलेले आहे, केलेले नाही. हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे, त्याचं निगेटिव्ह. सब्जेक्ट हॅव हॅज नंतर विथ्री असते यामध्ये. मग हे वाक्य काय, आम्ही तिला आमंत्रित केलेले नाही. हे सरळ नकारार्थी वाक्य. म्हणून सब्जेक्ट काय येईल, वी. हॅव हॅज पैकी काय येतं, हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप येतं आमंत्रित करणे म्हणजे काय, इन्व्हाइट. इन्व्हाइटचं थर्ड फॉर्म लिहावं लागेल, इन्व्हाइटेड. ठीक आहे.
कोणाला? तिला. तिला म्हणजे हर. लिहिला, वाक्य पण झालं. पण निगेटिव्ह वाक्य होतं, आपण नॉट सोडून दिला. ठीक आहे, इथं हॅव नंतर एक नॉट आपल्याला वापरावं लागेल. ठीक आहे, हॅव नॉट इन्व्हायटेड हर. चला पुढे. त्याने आम्हाला कधीही मदत केलेली नव्हती. हे बघ, ली होती. जसं ली आहे, इथं आहे जर असतं तर प्रेझेंट परफेक्ट. पण हे नाही आलं म्हणजे याचंच निगेटिव्ह आहे, म्हणून हे आपण निगेटिव्ह प्रेझेंट परफेक्टचं निगेटिव्ह वापरलं. तसं हे पास्ट परफेक्ट आहे, त्याचं निगेटिव्ह आहे. ली आहेचं ली नाही, मग ली होतीचं ली नव्हती. हां, मग होतीच नाही, होता होती होते होत्या. याचं निगेटिव्ह काय येईल इथं? नव्हता नव्हती नव्हती नव्हत्या. मग इथे ली नव्हती, ले नव्हते, ल्या नव्हत्या, लो नव्हतो, असं. ठीक आहे, पास्ट परफेक्ट आहे. सब्जेक्ट पहिले वापरा. क्वेश्चन मार्कच देऊन ठेवले मी. चला, मग काय सब्जेक्ट? त्याने. त्याने म्हणजे ही. हॅड येतं यामध्ये, हे हॅड. आता यामध्ये नॉट वापरावं नाही लागणार. जर कधीही शब्द आला ना, कधीही नाही, हे निगेटिव्ह आहे. कधीही सोबत जर जोडलं तर हे दोन्हींचं मिळून नेव्हर बनतं. नेव्हर. हां, ही हॅड नेव्हर. आता क्रियापद काय? मदत करणे म्हणजे हेल्प. त्याचं तिसरं रूप. पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं. ही हॅड नेव्हर हेल्प्ड. कुणाला? आम्हाला, म्हणजे अस. हे बघा, द्वितीया कुठे वापरली? अजून कितीही शब्द असतील. मी एक वाक्य इथं एक सेपरेट घेऊन दाखवतो, काही शब्द ॲड करून. पहिले हे वाक्य सोडून घेऊ आपण. ही हॅड नेव्हर हेल्प अस. त्याने आम्हाला किंवा आपल्याला, याचा दोन अर्थ आहे असचे. आम्हाला बी होतं आणि आपल्याला बी होतं. तसं यूचे पण दोन अर्थ आहे. तुला बी होतं, तुम्हाला बी होतं. तर बघा मित्रांनो, थोडा वेळ लाईट गेली होती मध्ये, मला थांबावं लागलं. तर आपण हे वाक्य पुन्हा कंटिन्यू करूया. मनीषा त्याला नेहमी त्रास देते. हां, आता हे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. याची शेवटी तो ते तात आलं, सिम्पल प्रेझेंट टेन्स. हां, मग सब्जेक्ट V1 वापरायचं असतं. सब्जेक्ट V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. हे त्रास देणे म्हणजे काय? एनॉय. बरं, सिम्पल प्रेझेंटमध्ये ज्यावेळेस एकवचनी करता असतो त्यावेळेस एस किंवा ES इथं जोडायचं असतं. ते आपण ऑलरेडी सिम्पल प्रेझेंटमध्ये शिकलेलो आहे, आपल्या चॅनलवरती बघून घ्या. तर आता हे दोन शब्द आहेत, त्यामध्ये त्याला आणि नेहमी. नेहमीचा आपला नियम काय म्हणतो? आपण असं रिव्हर्स येतो सोडवताना. हे झालं सब्जेक्ट, की बाकीचे आपण असं लिहित चालतो. हां, पण यामध्ये द्वितीय आली की ती पहिले घ्यायची असते. हिम म्हणजे त्याला, नेहमी म्हणजे काय? ऑलवेज. आता हा ऑलवेज जो शब्द हा कुठेही चालून जातो जनरली. मनीषा ऑलवेज एनॉईज हिम, मनीषा एनॉईज हिम ऑलवेज, असं बी चालतं. हां, ठीक आहे. ह्या प्रकारे आपण सोडवले. एक असं वाक्य घेतो मी की ज्यामध्ये थोडेसे एक्स्ट्रा शब्द येतील. ठीक आहे. तू त्यांना चहा घेण्यासाठी बोलावतो का? प्रश्न बनवला मी. ठीक आहे. आता हे तो ते तात आलं सिम्पल प्रेझेंट. का आला म्हणजे काय? एक व्हर्बल क्वेश्चन आहे. मग डू डज अगोदर येईल. जसं आपण इथं हेल्पिंग व्हर्ब डीड अगोदर घेतलंय, तसं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये डू डज वापरावं लागतं अगोदर. हे सिम्पल पास्ट टेन्समध्ये वापरायचं. ठीक आहे. मग आता इथे एक तर डू येईल किंवा डज येईल. तर काय करायचं? तू सब्जेक्ट आला तर डू येतो. ज्यावेळेस ही शी इट आणि एक वचनी करता असेल त्यावेळेस डज येतो. आता डू येईल म्हणून डू घ्या, नंतर यू. हे झालं सब्जेक्ट. आता आपण बाकीचं रिव्हर्स आणतो. जसं सिम्पल प्रेझेंटमध्ये काय म्हटलं मी? सब्जेक्ट झालं की V1 येतं. मग V1 काय आहे यामध्ये? बोलावणे म्हणजे कॉल. ठीक आहे, कॉल चालेल. मग असंही केलं आपण, सूत्रानुसार चाललं, सब्जेक्ट V1 मग ऑब्जेक्ट, तसे चालेल. नाही तर रिव्हर्स आपल्याला माहिती आहे. हे डू झालं, हे प्रश्न बनवायला, मग सब्जेक्ट झालं, बाकीचं रिव्हर्स आणायचं म्हणजे कॉल झालं. आता ह्याच्यामध्ये SESची गरज नाही पडत. ज्यावेळेस सब्जेक्टच्या ठिकाणी एकवचनी करता असेल त्यावेळेस आपण SES वापरतो. ठीक आहे. आता घेण्यासाठी म्हणजे काय? टू टेक. टू टेक म्हणजे घेण्यासाठी, किंवा टू हॅव बी चालतो. हां, टी, टू टेक टी. आणि आता उरले त्यांना. मग
त्यांना इथं वापरायचं होतं, त्यांना पण वाक्यात आहे हे याकडे लक्ष दिलं नाही, किंवा हेच त्यांना आपल्याला पुढे घ्यायचं असेल तर इथं टू आणि मग देम वापरावं लागेल. ठीक आहे, मग आपण काय करू, कॉल इथं देम वापरून घेऊ, कॉल देम आणि मग टू टेक टी. ठीक आहे, असं प्रश्न बनेल. किंवा हा देम इकडे वापरायचा तर आपण काय करतो, टू वापरतो आणि मग देम वापरतो. आता आपण इंग्लिश तर मराठीकडे जाऊया. हॅव यू इन्फॉर्म देम. आता बघा यामध्ये सब्जेक्ट आले, हॅव हॅज आले आणि क्रियापदाचं थर्ड फॉर्म आले म्हणजे प्रेझेंट परफेक्ट आहे. म्हणजे प्रश्न बनवण्यासाठी हॅव हॅज अगोदर आलाय म्हणजे हा प्रश्न आहे. पण कोणता प्रश्न आहे, होकारार्थी म्हणजे व्हर्बल क्वेश्चन आहे. व्हर्बल म्हणजे ज्याचं उत्तर हो किंवा नाही असतं, ज्या वाक्यामध्ये आपण शेवटी का लावतो असं. म्हणजे तू, देम आलंय म्हणजे त्यांना. बघा तुम्ही हे कुठे आले, 2 नंबरला आले. हां, इथं आपण क्रियापदाच्या नंतर वापरतो. इंग्लिशमध्ये जनरली क्रियापद झालं की आपण द्वितीय वापरतो, पण त्या द्वितीयाचा अर्थ मराठीमध्ये 2 नंबरला येतो, हे लक्षात ठेवा. पुढे बरंच काही समजवायचं मला महत्त्वाचं. तू त्यांना, इन्फॉर्म म्हणजे कळवणे, मग कळवण्याचं काय बनेल, कळवले किंवा कळवलेले असं बी चालेल, किंवा एक ले पण चालेल. कळवले, प्रेझेंट परफेक्ट आहे म्हणून हाय आहे आणि प्रश्न आहे म्हणून का, असं बनतं. बघा कांटशी यामध्ये हे काही टेन्स नाही आहे, हे मॉडल्स आहे. मॉडल कॅन आलं आहे त्याचं निगेटिव्ह, कांटशी ती. हां, याचा अर्थ काय, शकत नाही. आणि कॅन किंवा कांट हे सब्जेक्टच्या अगोदर आलं आहे तर तो प्रश्न असतो. ठीक आहे, म्हणून हा पण प्रश्न आहे. कम म्हणजे येणे, म्हणजे येऊ शकत नाही. कोणती, ती येऊ शकत नाही. विथ अस, विथ अस. आता असचा अर्थ जसं आपण इथं लिहिलंय, आम्हाला किंवा आपल्याला. कुठे अस, हे बघा, आम्हाला किंवा आपल्याला, असचा अर्थ इथं आलाय 2 नंबरला. इकडे तुम्ही कुठे बघा, तिला, मला, हे की नाही, त्याला, त्यांना 2 नंबरलाच येते, म्हणून इकडे बी 2 नंबरलाच दिसतंय तुम्हाला. पण हे बघा आता विथ अस म्हणजे आपल्यासोबत. आता इथं आपल्याला किंवा आम्हाला नाही त्याचा अर्थ. याचा अर्थ काय निघतो, हे विथ म्हणजे च्या सोबत, आणि याचा अर्थ आम्हाला आपल्याला नाही, मग याला जोडून आमच्या सोबत होऊन जातं. ठीक आहे, हां, मग ती, आमच्यासोबत किंवा आपल्यासोबत 2 अर्थ आहे त्याचे. म्हणजे शोभल ते घ्या, इथं आपल्यासोबत शोभतंय ना, घेऊन टाकलं. ती आपल्यासोबत येऊ शकणे, कॅन म्हणजे शकणे पण त्याचं निगेटिव्ह म्हणजे शकत नाही, नाही पण आलं. हां, शकत नाही, प्रश्न आलाय म्हणून का शेवटी लावून द्यायचं. हां, ही वॉजंट प्लेइंग विथ यू. आता बघा, ही म्हणजे तो, वॉज म्हणजे होता आणि निगेटिव्ह आले म्हणजे नव्हता. प्लेइंग म्हणजे खेळत, तो खेळत नव्हता. हे पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. याच्या शेवटी काय, त होता असं येतं, त होता. पण निगेटिव्ह आले त होताचं काय बनेल, त नव्हता. मग त होती, त नव्हती, त होते, त नव्हते असं बी चालतं. हां, बरं. प्लेइंग म्हणजे खेळत नव्हता, विथ यू म्हणजे तुझ्यासोबत किंवा तुमच्यासोबत. तो तुमच्यासोबत किंवा तुझ्यासोबत खेळत होताचं निगेटिव्ह, हां, खेळत नव्हता असं बनेल. मग ती जर मुलगी असते तर खेळत नव्हती झालं असतं, होकारार्थी असतं तर खेळत होती असं. एम आय फुलिंग, इथं आय ॲम असतं पण प्रश्न बनवायला एम आय केलं जातं. हां, हे लक्षात ठेवा. फुलिंग म्हणजे काय, मूर्ख बनवणे. पण हे काय, प्रेझेंट कंटिन्युअस, याच्या शेवटी काय येतं, त आहे. हां, त आहे. मी मूर्ख बनवण्याचं काय बनेल, मूर्ख बनवत आहे, बनवत आहे. आणि प्रश्न आलाय म्हणून का लागेल, मी मूर्ख बनवत आहे का. इथे काय, माय सेल्फ आलं म्हणजे स्वतःला, याचा अर्थ काय निघतो, स्वतःला. मी स्वतःला म्हणजे मी मला स्वतःला असं त्याचा अर्थ आहे, पण आपण जनरली स्वतःला बोलतो. मी स्वतःला मूर्ख बनवत आहे का. हे बघा, हे कुठं आलं, 2 नंबरला. हे पण 2 नंबरलाच येत आहे, पण अर्थ बदलतो. हां, इथं काय विथ लागलंय, इथं विथ नसेल तर विदाऊट असेल. विदाऊट यू म्हणजे तुझ्या विना, तुझ्याशिवाय, किंवा तुमच्या विना, तुमच्याशिवाय असं त्याचा अर्थ होतो. इथं काय, युअर सेल्फ आलाय बघा. आता वाय म्हणजे का. आता हा प्रश्न यांच्यासारखा नाही आहे, हा WH टाईप क्वेश्चन आहे. पण याच्यामध्ये बी काय असतं, सब्जेक्टच्या अगोदर हेल्पिंग वर्ब असतं. हां, सेम तशीच प्रोसिजर, पण त्याच्या आधी WH टाईपचा एक शब्द असतो. इथे कुठं आपण वापरलं आहे, हे बघा, इथं
तसाच प्रश्न आहे, डीड अ टीचर टीच यू, शिक्षकाने तुम्हाला शिक्षा केली का, असा याचा अर्थ निघेल. पण वाय लागलं तर केली का नाही, का केली असं होईल. हां, शेवटी का नाही लागणार, मध्ये का लागेल. तसं हे WH टाईप क्वेश्चन आहे, याचा अर्थ का, पण हा का शेवटी नाही लागायचा, मध्ये लागेल. हां, आणि असं जर असेल तर त्याचा का शेवटी असतो असं. ठीक आहे, हे WH टाईप आहे. म्हणजे तू किंवा तुम्ही, तुम्ही स्वतःला, याचाही अर्थ स्वतःलाच निघेल. पण काय, तुम्हाला स्वतःला असं त्याचा अर्थ निघतो. पण तुम्हाला लिहायची गरज नाही, तुम्ही स्वतःला, हे तुम्ही आहे म्हणजे तुम्हाला स्वतःला असं त्याचा अर्थ निघेल. तुम्ही स्वतःला, हेल्प म्हणजे मदत करणे. कोणतं काळ आहे, सिम्पल प्रेझेंट आहे, डू डज तिथंच येतं. म्हणजे याच्या शेवटी तो ते तात येतं. मदत करतो, करता, करतात असं. तुम्ही स्वतःला मदत करता. पण आता का येईल यामध्ये, का, आणि निगेटिव्ह आहे, करताचं निगेटिव्ह, करत नाही. तुम्ही स्वतःला मदत का करत नाही. तुम्ही स्वतःला मदत करता हे होकारार्थी, पण का करता हे WH टाईपचं होकारार्थी वाक्य. अशा प्रकारे हे वाक्य बनतात. यामध्ये सगळे डाऊट तुमचे सॉल्व्ह झालेले असतील असे आशा करतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. जय हिंद.